85,000 आळ्यांनी कोस जो तयार केलेला आहे ना, ह्यो 100% नाही केला बरं. म्हणजे जवळपास जरी म्हटलं तर 97 किंवा 98% कोस तयार केलेला आहे. बाकीच्या जेवढ्या आळ्या आहे वेसलेल्या आहे, ज्या आळ्यांनी कोस तयार केला नाही याला आपल्याला फेकून द्यायल्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. कारण की 5वा दिवस होता आजचा आणि आपण त्यांना ठेवून पण काही करू शकत नाही. बाकीचा जो पूर्णपणे कोस वेसलेला आहे A1 क्वालिटीचा आहे, त्याची साईज वगैरे पूर्णपणे हे सगळं व्हिडिओच्या समोर सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपला होस्ट हरिओम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बोलणार आहे की जो आपण कोस गोळा करतोय कशा टाईपमध्ये करतोय, कसा करतोय आणि त्याला कसा मार्केटला चांगला भाव लागू शकतो, किती टाईपमध्ये कसा गोळा करतो वगैरे, कसं ठेवणार आहे, कसं मार्केट लागणार आहे, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. त्यासाठी सांगतो व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं थोडक्यात त्या आपल्या आळ्यांनी कशा प्रकारे कोस तयार केला आहे, किती टक्के केला आहे, कसं झालेलं आहे, काय आळ्या खराब कोण निघलेलं आहे, हे सगळं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतं. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे आपण गोळा कशा प्रकारे करतो आणि त्याला ठेवतो कसं आहे, मेंटेन कसं ठेवणार, हे पूर्णपणे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बोलणार. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मेन जरी मुद्दा म्हटला तर आपल्या इकडच्या 4 रॅकमध्ये आणि इकडच्या 4 रॅकमध्ये पूर्णपणे आपण चंद्रिका टाकल्या होत्या आणि त्यांनी कोस तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता चांगल्या क्वांटिटीमध्ये जो की कोस तयार झालेला आहे. आता फक्त याला आपल्याला आज आणि उद्या वेचायचं आहे. म्हणजे ज्याला जसं होईल आपल्याकडनं तसं आपण याला वेचायचा प्रयत्न करतो आहे. आज कंप्लीट आपले 5 दिवस झालेले आणि 5 दिवस झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कोस किती प्रकारे आणि किती चांगला, किती भारी झालेला आहे. याचं मी मार्केटचं पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरच अपलोड करणार आहे. त्यासाठी म्हणतो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता ह्या ज्या तुम्हाला आळ्या दिसत आहे ना, ह्या आळ्या आपल्याला तर ह्या आळ्या कोस तयार करणार नाही आहे बरं. आपल्याला लगेच समजलं. म्हणजे आजचा 4था 5वा दिवस आहे आणि ह्या ज्या वरती आळ्या राहिल्या आहे ना, त्या कोस आता तयार करू शकत नाही. आपण त्यांना टाईम दिला होता, पण असं नाही होत की 85,000 आळ्या असल्यानंतर 85,000च कोस तयार होईल असं बिलकुल नाही आहे. या सगळ्या जेवढ्या आळ्या आहे ना, तेवढ्या आपण आज वेचून घेतो आहे. म्हणजे जेणेकरून आपलं आज आणि उद्या कोस वेचायला काही प्रॉब्लेम नाही होणार. आणि अशा भरपूर आळ्या आपल्या खराब निघलेल्या आहे बरं. आता आपल्याला ॲव्हरेजला याच्यावर फटका बसू शकतो. काही चंद्रिकाच्या खाली पण आहे. ह्या आळ्यांचं 100% सॅम्पल आलं होतं, पण तरीही त्यांनी कोस तयार केला नाही. त्याला आपण काही नाही करू शकत. आपला जेवढा प्रयत्न होता आपण केला, पण त्यांच्याकडं पण काही गोष्टी असतात. वातावरणावर काही प्रॉब्लेम होऊ शकतो, चोकीतनं काही प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळं ते नाही सांगता येत, नाही का. आणि याला 100% तुम्हाला सांगतो ॲव्हरेजला प्रॉब्लेम येणार आहे. सगळ्यात आधी आपण काय करत असतो, ह्या ज्या चंद्रिका आहे ना, ह्या सगळ्या चंद्रिका आपण काल अशा प्रकारे ठेवल्या होत्या. म्हणजे जेणेकरून त्याला खालून पूर्णपणे हवा लागेल. हवा लागल्यानंतर आपण काय करतो, ह्या आडका हे घेऊन हे पूर्णपणे एक चंद्रिका अशी फ्लॅटमध्ये त्याला अडकीत असतो ना, असा पूर्णपणे वेचतो. आता जर सांगायचं म्हटलं तर आपण 3 वेगवेगळ्या डिवाईडमध्ये वेचत असतो याला. मी आत्ताच सुरुवात केली त्याच्यामुळे एवढं काही झालं नाही, हे कालचंच आहे. पण तुम्हाला 3 टाईपमध्ये जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला दाखवतो 3 टाईपमध्ये नेमकं कसं वेचतो म्हणून आपण. एक मिनटं. आता हे बघा, हा सगळ्यात मोठा आहे, ठीक आहे, आणि हा सगळ्यात छोटा आहे आणि हा की आहे जो की मीडियम आहे. आता जो मीडियम आहे ना मधातला, त्याला मार्केटवाले चांगला भाव चेक करत असतं बरं. म्हणजे तुम्ही बघू शकता, फरक बघू शकता कोसमधला. ह्यो सगळ्यात मोठा आहे, ह्यो मीडियम आहे आणि ह्यो सगळ्यात छोटा आहे. हे जो सगळ्यात छोटा आहे ना, तर ह्या सगळ्यात छोट्याला जास्त काही भाव लागत नाही. म्हणजे ह्यो त्यांच्यावरती व्यापारावरती डिपेंड असतं की याला किती भाव लागेल म्हणून. 80-90 रुपये पर केजीने घेत असतात. जो डबल असतो याला डबल म्हणतात सगळ्यात मोठ्याला, हे 200 रुपये पर केजीने घेतात. आणि याला जो की सध्या मार्केटचा भाव चालू आहे 500, 600, 700, 800 रुपये पर केजीनं हे ठरत असतो. म्हणजे सगळ्यात मोठा जो आहे मीडियमवाला जो आहे तो सगळ्यात मार्केटला चांगला भाव ठरतो आणि याचा चांगल्या प्रकारे असा धागा निघत असतो आणि तोच आपण सगळीकडे असा वेगवेगळा करून वेचतो. आता हे जो सगळ्यात मोठा आहे ह्यो ह्या बेकडीत टाकतोय, जो सगळ्यात छोटा आहे तो ह्या बेकडीत टाकतोय आणि जो मीडियमवाला तो. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ना काही खराब पण आहे बरं. तर खराब पण आपण बारीक आणि खराब एकाच याच्यात वेचतो, जेणेकरून त्याला 70, 80, 100 रुपये जो भाव लागायचा तो लागतो. बाकीचा पूर्णपणे आपण याची पूर्ण असे हार्वेस्टिंग करत असतो. आता वेचायला हे एकदम सोपं जातं, पण दिवसभर दमल्यासारखी गोष्ट होत असते ही. कारण की हे सोपं नाही. म्हणजे एवढं बारीक बारीक कचरा काढणं, त्याला एकदम पांढरं शुभ्र करून वेचून घेणं. आता कालचा आपल्याकडे काही कोस होता आणि आज आपण काही वेचलेला आहे. कोस तुम्ही बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये. त्याची साईज वगैरे पण एकदम भारी आहे, जशी मार्केटला लागती आहे. पण सध्या जो मार्केटचा भाव आहे ना, तो सध्या डाऊन आहे. म्हणजे एक गोष्ट तुम्ही लॉजिक समजा, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. भरपूर ह्या टायमिंगला भरपूर शेतकरी जे आहे ना, ते माल घेऊन येत आहे. कोणाचीच बॅच फेल. बापरे बाप, मग डोकंच काम करणं भाऊ या मालासमोर. काय ते कसंच काय बाबा, कायच करावं, काहीच नाही. म्हणजे लई मोकार विषय माहिती आहे की हो. पण आता कसं सांगा तुम्हाला, तुम्ही सिरियस होत नाही, ह्या गोष्टी करत नाही. आता हे जो कोस आपण सगळा वेचलेला आहे, आता कोस वेचल्यानंतर काही याच्यामध्ये पण तो पण असतो. हां, मी काय सांगत होतो की मार्केटमध्ये भरपूर शेतकरी जे आहे ना, यांची कोणाचीच बॅच फेल होत नाही. आणि भरपूर शेतकरी, मी मागं रील टाकली होती इंस्टाग्रामला, ते रीलमध्ये जवळपास 2 दिवसामध्ये
4,25,00,000ची खरेदी झाली होती, म्हणजे जे शेतकऱ्यांनी विकला होता तो माल, म्हणजे तुम्ही विचार करू शकता. त्यामुळे थोडं मार्केट डाऊन चालू आहे, पण विषय नाही. आपल्याला ₹500 जरी पर के जी भेटलं हे लई मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी, त्यामध्ये काही विषय नाही. पण तुम्ही ती गोष्ट लक्षात घ्या, मार्केट डाऊन चालू आहे म्हणजे असं नाही की मार्केट किती खाली आलेलं आहे. एक लॉजिक समजा 100 किलो जरी माल भरला तर ₹500 जरी भाव लागला तर ही लई मोठी गोष्ट आहे 21 दिवसामध्ये, बरोबर की नाही. बाकीचं 6-7 महिने तरफडा, बाकीचं 5-6 महिने तुम्ही उन्हात आणत काम करा, हे नाही सांगत आहे मी तुम्हाला. मी फक्त हे सांगतो आहे तुम्हाला की 21 दिवसात आहे नाही, बरोबर की नाही. आता जो कोस गोळा करून ठेवला ना, याची मेन म्हणजे आपल्याला काळजी घ्यावी लागते मुंग्यासाठी. आता जो की कोस आपण जो गोण्यामध्ये भरला होता, गोण्यामध्ये भरल्यानंतर त्या मुंग्यांना वास येत असतो की ते कोस खाण्यासाठी, म्हणजे त्या कोस कतरंडून आतमध्ये जो पिपा असतो, मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन मार्केटचा पिपा नेमका कसा असतो. तर याची भीती असते आपल्याला की ह्या ज्या मुंग्या आहे ना, या कोसला खायला जाऊ नये म्हणून, कारण की आपल्या बाज भरली होती त्यामुळे आपण पूर्णपणे तो की भरून ठेवला होता. पण एक तुम्ही समजून घ्या, आता जो की बेडमध्ये आळ्यांनी कोस तयार केला होता ना, तो कोस आपल्याला सगळा पूर्णपणे आपण वेचून घेतो आहे. म्हणजे शेडमध्ये आपण कोस कोणत्याच आणि कशाच हालतीत ठेवत नाही. याला आपण कितीही कचरा जरी लागलं ना, हे सेपरेट आपण बाजूला ठेवतो आणि बाजूला ठेवल्यानंतर मग आपण याला पूर्णपणे जे तुम्ही बघू शकता पाला वगैरे हे पूर्णपणे आपण याला निसून घेतो. काही जास्त नाही, 8 रॅकमध्ये जवळपास अर्धी बकेट भरत असतील, हे आपण पूर्णपणे ते क्लीन करून घेतो. त्यानंतर आपली गाडी नव्हती, त्यामुळे आपला जेवढा माल पूर्णपणे भरला होता तो माल घेण्यासाठी मी मित्राची गाडी घेऊन गेलो, जे की उद्याच आपण याला मार्केटला हीच गाडी नेणार आहे. त्यामुळं म्हणजे विषय तुम्ही समजून घ्या ना, नाही का, थोडा. तर गाडी अशा प्रकारे मी शेतात घेऊन आलो. शेतात घेऊन आल्यानंतर फादरनी सांगितलं, सरकारने सांगितलं इकडे थोडं टर्न, कारण की रिवर्स गाडी घेणं होती. आणि जो की कोस आपण पूर्णपणे भरून ठेवला होता सरकारने मी यायच्या आधीच. गोण्या जरी म्हटलं तर 11 गोण्या ॲप्रॉक्सिमेटली पकडून चालायला हरकत नाही, पण आपल्याला समजेल आता मार्केटला उद्या किती किलो भरतो आहे आणि किती पर के जीला काय भाव लागतो म्हणून, हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. त्यामध्ये काही विषय नाही. सगळ्या गोण्या आपण आता भरून ठेवल्या होत्या आणि आपल्याला लोड करून घरी न्यायच्या होत्या. आता ही एक मेन गोष्ट एक तुम्ही आणखी लक्षात घ्या बरं, मी तुम्हाला सांगतो आहे. आता हे जो कोस आहे ना, या कोसला मुंग्या लागायची लई मोठी, म्हणजे मुंग्या लागू शकतात त्याला, बरं लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं, मी काय बोलतो आहे म्हणून. आता ह्या ज्या मुंग्या आहे ना, ह्या मुंग्या लागू नये त्यामुळे आपण त्याला घरी काय करतो, आता तुम्ही बघू शकता घरी आपण अशा प्रकारे आणून ठेवलं आहे. खाली चटाया तुम्हाला दिसत असेल, चटाईवरती आपण सगळ्या प्रकारे कोस ठेवलेला आहे, बरोबर. आता ह्यो कोस आपल्याला जीवापेक्षा जास्त जपावा लागतो, बरं. काहून का सांगतो तुम्हाला. आता खडू वाढला आपण मुंग्याचा खडू वाढला तरीही त्यापाशी मुंग्या गेल्या होत्या, माहिती आहे का. म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही, एवढी आपल्याला काळजी त्याची घ्यावी लागते. तुम्हाला मुंग्या पण दाखवतो मी. खडू म्हणजे कितीही उगाळला आणि किती जरी काही केलं तर ते थोडंफार प्रॉब्लेम होता. त्यामुळे फरशीच्या आतून म्हणजे चटाईच्या आतमधून मुंग्या आल्या होत्या, त्यामुळे थोडा विषय झाला होता. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे खडू वाढल्यानंतरही त्या फरशीतून मुंग्या बाहेर येत होत्या. म्हणजे त्यांना एवढं सेन्स ऑफ ह्युमर आहे की ते कोस असल्यानंतर त्या कोस खाण्यासाठी काहीही प्रयत्न करू शकता. म्हणजे विचार आपल्या ह्याच गोष्टीची काळजी मेन घ्यावी लागते, बरं. त्यानंतर सगळा जेवढा कोस होता परत उचलला आणि परत बाजीवरती ठेवला. बाजीच्या खाली प्रत्येक वाटीमध्ये पाणी ठेवलं आणि त्या वाटीला पण आपण मुंग्याचा खडू मारलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. आणखी काही कमेंट असेल तर मला सांगा, मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्याच्याच व्हिडिओमध्ये, जो की मार्केटचा राहील. मार्केटमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगाल मार्केट कसं आहे, काय आहे, कशी रेंज चालू आहे, आपल्याला कसा भाव लागला, कमीत कमी किती आहे, सरासरी किती आहे, टॉप किती, याचं मी तुम्हाला पूर्णपणे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगाल. आणि काही कमेंट असले तर काही डाऊट असले तर मला सांगा, आणखी काही व्यसनामध्ये वगैरे, तर मी तुम्हाला पूर्णपणे उद्याच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करतो. तर पुन्हा एकदा तेच कळकळीची विनंती माझी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दलच. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.